119 जागांवरती तेलंगणामध्ये निवडणूक झाली आणि त्यापैकी तेलंगणामध्ये काँग्रेसनं आता तातडीनं बैठक बोलावलेली आहे। या क्षणाची अपडेट तेलंगणामधनं आपल्या समोर येते। तेलंगणामध्ये काँग्रेसनं तातडीची बैठक बोलावली आहे आणि विजयी आमदारांना कर्नाटकमध्ये घालवणार आहे। या क्षणाची मोठी घडामोड म्हणता येईल। थेट तेलंगणामध्ये स्पष्ट बहुमत काँग्रेसला मिळताना एकीकडे दिसतंय, पण 3 राज्यांमध्ये भाजपचा विजय हा जवळपास निश्चित गुरु आपल्याला आठवतंय ज्या वेळेला मतदान पूर्ण झालं होतं 5ही राज्यांचं आणि एक्झिट पोल आलेले होते, तेलंगणामधले रिझल्ट्स बऱ्यापैकी कन्फ्युजिंग होते आणि त्यावेळेला अनेक विश्लेषकांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी राजनीतीसोबत रिसॉर्ट नीती सुद्धा दिसणार की काय। आणि मला वाटतं आताची तेलंगणामधली बातमी हे तसंच काहीतरी दाखवणारी आहे की कर्नाटकमधल्या रिसॉर्टवरती वगैरे जर आमदारांना हलवत असतील। आणि काही वेळापूर्वीच दरेकरांनी सांगितलेलं होतं आपल्याकडे की वेळ पडली तर काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही इतर पर्याय सुद्धा शोधू शकतो। कदाचित त्यांनी दिलेले हे संकेत आणि इथे आता काँग्रेसच्या गोटातून आलेली ही बातमी आणि बहुधा त्याच भीतीमधनं आता तेलंगणामध्ये काँग्रेसनं तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि आपल्या आमदारांना कर्नाटकमध्ये घालवण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे। या क्षणाची मोठी घडामोड आपण बघतोय। 4 राज्यांचे निकाल आता जवळपास आपल्या समोर यायला लागलेले आहेत। 3 ठिकाणी आपण जर बघितलं तर भाजपचं कमळ आपल्याला फुलताना पाहायला मिळतंय। राजस्थान असेल, त्याचबरोबर मध्य प्रदेश असेल आणि छत्तीसगडमध्ये आपल्याला भाजप या ठिकाणी बहुमताच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय। तर तेलंगणामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस हा मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे, त्या ठिकाणी आता मोठ्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत। काँग्रेसनं आपल्या आमदारांची तातडीची बैठक बोलवलेली आहे आणि जी महत्त्वाची अपडेट समोर येते त्यानुसार काँग्रेस आपल्या आमदारांना आता कर्नाटकमध्ये हलवणार आहे। आणि हे आपण आकडेवारी सगळी बघतोय। राजस्थानमध्ये भाजपची जोरदार मुसंडी आहे। 108 जागी भाजप आघाडीवर दिसते। काँग्रेसला केवळ 70 जागी आघाडी घेता आलेली आहे। इतर पक्ष 21 ठिकाणी। या ठिकाणी बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली होती। मला वाटतं जवळपास दोन्ही पक्षांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये ही बंडखोरी झालेली होती। आपचा फॅक्टर होता या ठिकाणी, बसपाचा फॅक्टर होता आणि मला वाटतं हा इतर जागा ज्या दिसत आहेत त्या इतर जागांचा हा आकडा मला वाटतं त्याचंच काहीतरी सांगत असावा। आणि वसुंधरा राजे आणि गेहलोत या दोघांनीही अशी परिस्थिती केलेली होती की ज्यांनी कोणी बंडखोरी केलेली होती हे दोन्ही पक्षामधले या दोघांच्याच फेवरमध्ये असलेले अनेक नेते होते। सो वेळ पडली तर या दोघांना पाठिंबा द्यायची वेळ आली तर हे बंडखोर सुद्धा त्यांच्या पाठिंब्यासाठी येतील अशी परिस्थिती दिसत होती। राजस्थानमध्ये आकडे तसेच सुचवतात। तेलंगणामधला मोठी घडामोड येते। तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी आमदारांना कर्नाटकमध्ये घालवणार आहे। या क्षणाची मोठी घडामोड, विजयी आमदारांना कर्नाटकातील हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे। तेलंगणात काँग्रेसनं तातडीनं बैठक बोलवलेली आहे। महत्त्वाची घडामोड तेलंगणामधनं। आपल्या आमदारांची फोडाफोडी वाचवण्यासाठी मला वाटतं गेले अनेक राज्यांमधल्या अनेक निवडणुकांमध्ये हीच प्रकारची नीती आपण बघत आलेलो आहोत। कर्नाटकमध्ये असंच चित्र काही दिवसांपूर्वी दिसलेलं होतं आणि आता कर्नाटक जे काँग्रेसचं राज्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्या आमदारांना, निवडून आलेल्या आमदारांना ठेवणार आहे। काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण त्या बघूया। सालों में देश की सियासत में जो सकारात्मक सुधार ला करके खड़ा किया है उससे ये जो परिणाम दिखाई पड़ रहे हैं वो प्रभावित दिखाई पड़ रहे हैं, क्योंकि नरेंद्र मोदी जी ने इन 10 सालों में जो परिक्रमा की पॉलिटिक्स को उसको पछाड़ करके परिश्रम को परिणाम में परिवर्तित करने वाले माहौल को खड़ा किया है और इसमें जनता उन्हीं के साथ है जिन्हों की परिक्रमा की पॉलिटिक्स से दूर परिश्रम और परिणाम को प्राथमिकता देते रहे हैं। रिजल्ट जो भी आएगा, लेकिन मैं इतना मानता हूं कि मोदी जी ने इन 10 सालों में जो देश की सियासत में सकारात्मक सुधार और सकारात्मक संस्कृति में सुधार और परिवर्तन ला के खड़ा किया उसका ದುರಾಡಳಿತದ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಮೊದಲಿನಿಂದನೂ ಅಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಒಟ್ಟು ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ ಇದ್ದಾಗೂ ಸಹಿತ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ತಮಿಳುನಾಡು, ಕೇರಳ ಮತ್ತು ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರೆಸೆನ್ಸು ಕಮ್ಮಿ ಇರೋದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ। ಸೊ ಹೀಗಾಗಿ ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ KCR ಅವರ ಮತ್ತು BRS ದ ಒಟ್ಟು 8 ಇನ್ಕಂಬನ್ಸಿ तर तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी आमदारांना कर्नाटकमध्ये हलवणार आहे। या क्षणाची मोठी घडामोड आपण बघतोय। विजयी आमदारांना कर्नाटकातील हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे। तेलंगणामध्ये आपल्याला एकीकडे काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर येताना पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी आता या सगळ्या घडामोडींना सुरुवात झालेली आहे। काँग्रेस आपल्या विजयी आमदारांना कर्नाटकमध्ये हलवणार आहे, त्यामुळे घोडेबाजार रोखण्याचा कुठेतरी प्रयत्न हा काँग्रेसकडनं केला जाणार आहे।
आपल्याला आठवत असेल तर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये सुद्धा आठवत असेल, ज्या वेळेला काँग्रेसची सत्ता भाजपने उलटून टाकलेली होती त्यावेळेला कर्नाटकमधल्या आमदारांना मुंबईमध्ये रेनेसा हॉटेलमध्ये आणून ठेवलेलं होतं. महाराष्ट्रातले आमदार जे पक्ष फोडून बाहेर गेले होते कुठल्या कुठल्या रिसॉर्टमध्ये थांबलेले आपण बघितलं. सो ही रिसॉर्ट नीती गेल्या अनेक महिन्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये अनेक पक्षांकडनं अवलंबली गेलेली आहे. आणि आता तेलंगणामध्ये जर अशीच चिन्ह दिसत असतील तर आपल्या आमदारांना वाचवण्यासाठी हा काँग्रेसचा प्रयत्न दिसतोय.